दुर्दैव महाराष्ट्राचं अख्ख्या महाराष्ट्रामध्येच नव्हे अख्ख्या भारतभरामध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीची धूम असतानाच काल चिखला तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे एक दुर्दैवी घटना घडली। छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा केलं म्हणून त्या स्मारकाची विटंबना करायला आलेल्या समाजकंटकांना अडवलं म्हणून तिथल्या स्थानिक महिलांवरती मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले, नवे नवे लहान लेकरांना पण नरड दाबेपर्यंत मारलं, एका लेकराला गायब केलं। कशासाठी? छत्रपती शिवरायांचं नाव नाकारण्यासाठी। अरे महाराष्ट्रातच राहतात ना भिकार चोटांनो, छत्रपती शिवराय कोणा एका जातीचे नव्हते रे दलिंदरांनो। छत्रपती शिवराय म्हणजे मराठी मनाची अस्मिता, छत्रपती शिवराय म्हणजे 18 पगड जातींना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याचे स्थापन करणाऱ्या मराठी मनाचा मानबिंदू। छत्रपती शिवराय म्हणजे भारत भूचा गौरव, छत्रपती शिवराय म्हणजे आमच्या रक्तामध्ये कणाकणामध्ये भिडणार वादळ। त्या छत्रपतींचं नाव नाकारता ते पी महाराष्ट्रात। लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? अरे ज्या भाकरी खाताना तुम्ही आज जे मिरवताना जगताना ते छत्रपतींनीच दिलेली देणगी रे तुम्हाला। छत्रपती नसते तर आज तुमची अवस्था काय असती भिकार चोटांनो। त्याच महाराष्ट्रामध्ये आज जर छत्रपतींच्या स्मारकाला कोणी विरोध करत असेल तर त्याला ठेचायचीच वेळ आलेली आहे। छत्रपती शिवराय म्हणजे कोणा एका विशिष्ट जातीसाठी झटणारा राजा नव्हता। छत्रपती शिवराय म्हणजे 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे महान छत्रपती होते। त्यांचं नाव नाकारता ही जी घटना झाली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि ही धोक्याची घंटा आहे त्या प्रत्येक मराठी माणसाला। तुम्ही छत्रपतींचं नाव आज नाकारायला निघालात पण ते पुसणार आहे का रे? छत्रपती शिवरायांचं नाव प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये कोरलेलं आहे, ते कधीच संपू शकत नाही। हा जो कोणी प्रकार केलाय, अरे महिलांची कपडे फाडले रे। छत्रपती शिवरायांनी त्यांची अख्खी हयात, त्यांनी अख्खा जन्म महिलांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी गनिमांच्या छाताडावरती बसून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती। छत्रपती शिवरायांच्या अस्मितेवरती कोणी घाला घालत असेल तर आज आम्ही शांत आहोत म्हणजे संत नक्कीच नाहीत। छत्रपती शिवरायांचा आम्ही इतिहास ना विसरलोत ना कधी विसरू आणि तो इतिहास पुन्हा जागा करण्याची वेळ आणून देऊ नका। महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं नाव नाकारणाऱ्या, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्या आणि महिलांवरती मारहाण करून त्यांची कपडे फाडणाऱ्या, त्यांचा विनयभंग करणाऱ्या त्या भिकार चोट समाजकंटकावरती प्रशासनाने लवकरात लवकर ही कारवाई करावी, नाहीतर आमच्या रोषाला सामोरं जावं। तर मंडळी हे होते रविराज साबळे। रविराज साबळे हे लोणार येथील चिखला या गावाबद्दल ह्या प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसलेल्या आहेत। काल रात्री लोणार या तालुक्यातल्या चिखला या गावामध्ये मराठा समाजाच्या आणि वंजारी समाजाच्या मंडळींमध्ये तुफान असा राडा बघायला मिळाला। कारण होतं राजा शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या हालचालीवरनं। ही जागा जी की लग्न समारंभासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी वापरली जाते आणि या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा नाही असं सांगितलं जात। आता जी जागा आहे ती जागा कोणाची आहे आणि ज्या ठिकाणी हा पुतळा बसवायचा आहे ती जागा ही एका मराठा समाजातील व्यक्तीची असल्याचं सांगितलं जातं। शिवाय हा मराठा समाजातील व्यक्ती सरपंच जो आहे त्याचा मित्र असल्याचं देखील सांगितलं जातं आणि हा जो पण मित्र आहे तो मित्र हा वंजारी समाजाचा असल्याचं देखील बोललं जातं। आता भांडण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या दोनही गोष्टींमध्ये एक महत्वाचं साधर्म्य असं आहे की हा पुतळा जो आहे तो या ठिकाणी बसवायचा नाही, इतर ठिकाणी बसवा असं प्रकर्षाने बोललं गेलं। आता पुतळा
इतर ठिकाणी बसवण्यावरून होणारा वाद आणि त्या वादामध्ये महिलांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी, यामध्ये एका महिलेचे अक्षरशः कपडे फाटलेले आणि या फाटक्या कपड्यांमधनं देखील ती महिला या सगळ्या प्रकारावर विरोध करताना या ठिकाणी दिसते. आता हा सगळा प्रकार घडला. या प्रकारामध्ये पुतळा हटवण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला. महिलांमध्ये हाणामारी झाल्याचं सांगितलं गेलं आणि मग नंतर आज सकाळी मनोज जरांगे पाटील हे या गावी पोहोचले आणि इथे पोहोचले असता या ठिकाणाहूनही त्यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केला. या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांनी जातीचा उल्लेख करत टार्गेट केलेला आहे, अप्रत्यक्ष पद्धतीनं टीका केलेली आहे. तर निश्चितच हा झालेला प्रकार जो आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि या प्रकारावर प्रतिक्रिया ह्या निश्चितच उमटणार आहेत. पण ज्या पद्धतीनं एक स्त्रीला अमानुष पद्धतीनं मारहाण करणं हे कितपत योग्य आहे हा सवाल देखील या ठिकाणी उभा राहतो. बरं, ही मारहाण कशावर नाही तर त्या रयतेच्या राजाच्या पुतळ्याबद्दल, ज्याच्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रभरात मंदिरं ही स्थापन झाली किंवा मंदिरं सुरक्षित आहे अशा राजाच्या पुतळ्यासाठी ही सगळी मारहाण. निश्चितच हा प्रकार प्रचंड निंदनीय आहे. राजाशिव छत्रपतींचा पुतळा आणि या पुतळ्यासाठी जर का अशा पद्धतीची मारहाण होत असेल तर त्याचा निषेध हा सर्व स्तरातून व्यक्त केला जाईल. मग तो कुठल्या का समाजाचा असेल, कुणी का असेना, सरपंच का असेना आणि त्याचा मित्र का असेल. राजाशिव छत्रपतींचा पुतळा ज्या ठिकाणी राहील आहे त्या ठिकाणीच राहील असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आणि तसेच या व्हिडिओमध्ये रविराज साबळे यांनी देखील म्हटलेलं. म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.